नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आगरी संस्थेचा वर्धापन दिन। आगरी सामाजिक संस्था अलिबागचा 10वा वर्धापन दिन बहिरोळे हायस्कूलच्या सभागृहात जे.पी. घरत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 4 जुलै रोजी उत्साहाच्या वातावरणात पावसाच्या साक्षीने संपन्न झाला। सुनील आप्पा थळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आपल्या भाषणात ते म्हणाले, आगरी माणूस मुळातच करारी घेतला वसा टाकणार नाही व हातचे काम सोडणार नाही, अशी जिगरबाज वृत्ती आगरी माणसांची असल्याने तो विविध क्षेत्रात बाजी मारत आहे। आगरी माणसांसाठी आगरी भवन होणे आजच्या काळाची गरज आहे। आगरी भवन निर्मितीसाठी आपण सगळे कंबर कसून कामाला लागूया। अध्यक्षीय भाषणात जे.पी. घरत म्हणाले, आगरी सामाजिक संस्था चिकाटीने सामाजिक कार्य करीत असून संस्था अधिक गतिमान होऊन यशवंत होईल असा मला विश्वास वाटतो। कार्यक्रम प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर कैलास पिंगळे व सहकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले। आपल्या स्वागतपर भाषणात कैलास पिंगळे म्हणाले, आम्ही 10 वर्षात अनेक उपक्रम घेऊन यशस्वी केले। आगरी भवन हे आम्ही उराशी जपलेले स्वप्न लवकरच सत्यात आणू, त्यासाठी आम्ही सर्वांचे सहकार्य घेऊ व कार्यामध्ये यशस्वी होऊ। याच कार्यक्रमात शरद पाटील यांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। वर्धापन दिनाचा आनंद वर्धिष्णू करण्यासाठी रेखा थळे, बी.एन. पाटील, नरेश पाटील, पा.शी. पाटील या प्रतिभावंतांनी आगरी बोलीतून कविता सादर केल्या। बबन पाटील यांचा धवळा गीत सर्वांसाठी ऊर्जा देऊन गेला। रेखा थळे यांनी धवळा गीत व हळद याबाबतचे विश्लेषण केले। हरिभक्तपरायण सुवर्णाताई भगत यांनी भक्तिगीते तर आत्माराम बुवांनी अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संदेश पाटील यांनी केले। पेजारीचे अंबरनाथ पाटील यांनी प्रतिक्रिया देताना आगरी संस्थेला शुभेच्छा प्रदान केल्या। प्रफुल्ल थळे, विजय घरत, हरिभक्तपरायण अमरनाथ महाराज, हरिभक्तपरायण पद्माकर महाराज असे अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते। शेवटी शहापूरकर वारकरी मंडळाच्या हरिपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष म्हात्रे, पांडुरंग मानकर, रेखा मोकल, सिद्धेश पाटील, प्रमोद पाटील, सतीश म्हात्रे, रवींद्र अर्जुन पाटील, सुरेश पाटील, अरविंद पाटील, प्रकाश मिसाळ, रवी पाटील, वनिता पिंगळे, जयश्री म्हात्रे, अपर्णा म्हात्रे, रेश्मा पिंगळे, अंकिता पाटील या सगळ्यांनी मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, शहापूर।